आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत सोलापूर शहराचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न उड्डाणपुलाच्या संदर्भात आज बैठक झाली. उड्डाणपुलाच्या संदर्भात गेल्या काही वर्षामध्ये 3-4 वेळा निविदा झाल्या, परंतु जागेचे प्रश्न सुटले नव्हते. यासाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय देवेंद्र कोटेजींच्या विनंतीवरून बैठक केली आणि या बैठकीमध्ये जमिनीच्या संदर्भात असलेले सगळे इश्यू आज संपलेले आहेत जवळजवळ. त्यामध्ये शासनाची जमीन मोफत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत. पोस्टाची जागा होती त्याही संदर्भात पोस्ट खात्याचे सगळे अधिकारी होते त्याही संदर्भात चर्चा झालेली आहे. रेल्वे खात्याच्या जागेसंदर्भातही चर्चा झाली आणि त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते विभागीय पातळीवर देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी उड्डाणपुलाच्या संदर्भात जे निर्णय घेणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय आता झालेले आहेत आणि उड्डाणपूल होण्यातला सगळे अडथळे आता संपलेले आहेत. सन्माननीय देवेंद्र कोटेजींनी या संदर्भात मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आज सगळे डिपार्टमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील राज्याचे असतील सगळ्यांना एकत्र घेऊन आज बैठकीत निर्णय घेण्याचा निर्णय झाला. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात सगळ्या जागेला विनामूल्य देण्याच्या संदर्भातला मंत्रिमंडळ निर्णय घेईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात म्हणजे येणाऱ्या 1-1.5-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्याची प्रत्यक्षात वर्क ऑर्डर आता देता येईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या निमित्तानं सोलापूर शहरवासियांना ही आनंदाची बातमी देताना मला मनापासून आनंद होतो, कारण सोलापूरचा उड्डाणपूल हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासोबत सोलापूर शहरातल्या पाण्याचा जो विषय होता गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहराला रोज पाणी देण्यासंदर्भातला विषय आहे. समांतर पाईपलाईन झाली, समांतर पाईपलाईन नंतर पाटणीच्या WTP प्लॅन्टचा जो विषय होता त्याही संदर्भात आता राज्याचे सगळे अडथळे संपलेले आहेत. राज्यातनं प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेला आहे. लवकरच त्यालाही मान्यता येईल आणि तोही विषय मार्गी लागेल. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय जो सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे, दुहेरी पाईपलाईनचं पाणी आलं तरी सुद्धा शहरातल्या इंटरनल पाईपलाईनची व्यवस्था जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत शहराला रोज पाणी देणं शक्य नाही. याही संदर्भात माननीय कोटे साहेबांनी सातत्यानं फॉलोअप केलेलं आहे. आमचे बाकीचे आमदार करतात, परंतु आज कोटे साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांच्याकडे या बैठकीचा आग्रह धरला होता आणि त्यातून आज तोही विषय आज जवळजवळ मार्गी लागलेला आहे. ज्या अडचणी होत्या, वर्ल्ड बँकेचा शेअर किती आहे, स्टेटनं किती द्यायचं आहे, महानगरपालिकेनं काय करायचं आहे, या संदर्भातल्या जे बहुतांश विषय होते ते आज मार्गी लागलेले आहेत. त्यामुळं नोव्हेंबर एंडपर्यंत याचं टेंडर प्रक्रिया कंप्लीट करण्याचा आणि वर्क ऑर्डर देण्याचा निर्णय या निमित्ताने या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्या अनुषंगानं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. खास करून आयटी पार्कच्या जागेचा विषय होता, याही संदर्भात आज चर्चा झाली आणि आयटी पार्कची जागा जी प्रशासनानं सुचवलेली आहे जलसंधारण खात्याची, जलसंपदा खात्याची जागा आहे, ती ही जागा जलसंपदा खात्यानं विनामूल्य कलेक्टर ऑफिसला किंवा MIDCला हँडओव्हर करण्याचा निर्णय झाला आणि त्या 7 दिवसामध्ये ती जागा हँडओव्हर करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जलसंपदा खात्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे तोही प्रश्न आता मार्गी लागेल आणि जागेचा विषय मार्गी लागल्यानंतर आयटी पार्कच्या पुढच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर विमानतळाचा विषय होता की विमानसेवा सद्यस्थितीत बंद आहे. या संदर्भात विमानसेवा बंद असण्याची कारणं याही संदर्भात चर्चा झाली आणि त्या अनुषंगानं विमानसेवा पूर्ववत चालू झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत. आत्ताच आपले विमान प्राधिकरणावर काम करत असलेले आमचे आदरणीय कपूर साहेब या बैठकीला उपस्थित होते आणि कंपनीला नोटीस देण्याच्याही सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत. व्हिजिबिलिटी असेल तर विमानसेवा चालू राहिली पाहिजे हा मुख्यमंत्री मोदयांचा आग्रह आहे. तर सोलापूरवासियांचा आमचा आग्रह आहे. यासाठी मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत.
त्यासोबत नाईट लँडिंगचा जो विषय होता त्याही संदर्भातल्या अडचणींसंदर्भात चर्चा झाली. नाईट लँडिंगचा जो विषय आहे त्या संदर्भात अतिक्रमण असेल, बाकीच्या गोष्टी असेल, याच्यावर चर्चा झाली. त्यासोबत बोरामणी एअरपोर्टच्या उभारणी संदर्भात काय करता येईल याही संदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि या सगळ्या विषय तातडीनं कसे मार्गी लागतील या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सोलापूर शहराच्या दृष्टीनं आजची बैठक ही खूप महत्वाची बैठक होती आणि या सगळ्या प्रोजेक्टसाठी मैलाचा दगड ठरणारी ही आजची ही बैठक या निमित्तानं पार पडलेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन. मी देवेंद्र गोटेजींना मनापासून त्यांचे या निमित्तानं अभिनंदन करेन की सोलापूर शहराच्या प्रश्नासंदर्भात त्यांचा असणारा आग्रह सातत्यानं असतो, म्हणूनच या प्रश्नाला न्याय या निमित्ताने मिळेल. खास करून सोलापूर शहरातल्या जनतेला मी सांगेन की जो शब्द सोलापूर शहरातल्या जनतेला भारतीय जनता पक्षानं दिलेला आहे, आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. खास करून हे सगळं करत असताना सोलापूरच्या जनतेला मी सांगेन, शहरातल्या जनतेला सांगेन, आपण ज्या विषयावर विश्वास ठेवून किंवा आम्ही दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आपण जे एवढं मोठं बहुमत, एवढं मोठं पाठबळ, आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे केलेला आहे, त्याला कुठल्याही पद्धतीचा तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक गोष्ट जी आम्ही सांगितलेली आहे ती पुढे घेऊन जाऊ. खास करून आज आणखीन एक कालही चर्चा झाली आणि आजही चर्चा झाली. आपल्या ई बस सेवेचा जो विषय आहे त्याही संदर्भात 15 ऑगस्टपर्यंत किमान 25 बस या ठिकाणी शहराला मिळाल्या पाहिजेत आणि सेवा पुन्हा चालू झाली पाहिजेत, याही संदर्भात चर्चा झालेली आहे. त्यामुळे बहुतांश विषय आता मार्गी लागलेले आहेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत, काही भविष्यामध्ये मार्गी लागतील, पण त्यासाठी लागणारी पूर्वतयारी करण्याच्या सगळ्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन आणि सोलापूरच्या जनतेला आश्वस्त करेन की आम्ही कायम आपल्या सेवेत राहू. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.